Good afternoon and Jai Hind all of you. Gaurav, Tejas. Yes, sir. Jai Yes, sir. Jai. केशव सर जॉईन नाही झाले अजून. हां जॉईन झाले. गुड आफ्टरनून फ्रेंड. डिअर कॅडेट्स, 2020-21 हे वर्ष आपल्यालाच नाही तर संपूर्ण जगाला एक ऐतिहासिक वर्ष म्हणून असणार आहे. यामध्ये अनेक बदल होतात आहे. ते प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले हे बदल आपण आत्मसात करतोय. बदल हा एक माणसाचा गुणधर्म आहे, ॲक्सेप्ट करणं. विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला हे बदल समजून घ्यायचे असतात. म्हणून त्याच अनुषंगाने राष्ट्रीय छात्र सेनेने देखील आपल्याला दिल्ली NCC यांच्याकडून एक परिपत्रक आलं होतं. त्यामध्ये आपल्याला असं सांगण्यात आलं होतं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी संदर्भात आपल्या कॅडेट्सला पण अवेअरनेस झालं पाहिजे. बऱ्याच मुलांना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 याच्याविषयी अजून बऱ्याच आयडिया क्लिअर नाही आहेत. तर त्या संदर्भात आज आपण याविषयी चर्चा करणार आहोत. काही गोष्टी तुम्हाला मी याच्या सांगणार आहोत. तर तत्पूर्वी शैक्षणिक कामानिमित्त आपले जे आर्ट्स फॅकल्टीचे डायरेक्टर इन्चार्ज आपले ANO लेफ्टनंट डॉक्टर BN केशव सर यांना मी विनंती करेन की त्यांनी आपल्या परिहारी कारणासाठी अगोदर अध्यक्ष मनोगत आपल्या कॅडेटसोबत केलं तर. सर प्लीज केशव सर. केशव सर. मी केशव सरांना विनंती करेल की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण मधून आपल्या कॅडेट्सला छात्र सैनिकांना भारताच्या या नव शैक्षणिक धोरणाविषयी आपलं बहुमूल्य मार्गदर्शन द्यावं. दरवर्षी आपण पाहतो याच्या अगोदर एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या म्हणजे GDPच्या 2.5 ते 3% खर्च केला जायचा. पण नवं शैक्षणिक धोरणानुसार यावेळेस आपल्याला 6% हा खर्च केला जाणार आहे. आणि या संदर्भामध्येच आजचं आपलं हे लेक्चर असणार आहे. पण तत्पूर्वी मी आपल्या शाखेचे प्रमुख, आर्ट्स फॅकल्टीचे प्रमुख, तसंच आपले हुबारीचे किंवा आपल्या सगळ्यांचे चाहते लेफ्टनंट डॉक्टर केशव सरांना विनंती करेल की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण सुरू करावं, जेणेकरून त्यांना अकॅडमिक सांगण्यासाठी आपल्याला नंतर फ्री करता येईल. केशव सर. हॅलो सर. कदाचित केशव सरांचा ऑडिओ कनेक्ट नसल्यामुळे त्यांना ऐकू पण नसेल जाईल. ऐकू जात नाही का? हो सर, त्यांचा ऑडिओ कनेक्ट नाहीये. पण अनम्यूट आहे सरांचं. ऑल ऑन इंटरनेट. साधारणतः ह्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये 34 वर्षानंतर ह्या धोरणामध्ये आमूलाग्र बदल करण्यात आलेले आहेत. या एज्युकेशन पॉलिसीनुसार खरं तर भारत सरकारने बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार किंवा बदलत्या नोकऱ्यांच्या अनुषंगाने तसंच वाढती लोकसंख्या या सगळ्यांच्या पद्धतीने या सगळ्यांचा विचार करून शिक्षण पद्धतीमधला अनागोंदी अवास्तव कारभार हा सांभाळता यावा याचं व्यवस्थित नियोजन करता म्हणून काही महत्त्वाचे बदल सरकारने या ठिकाणी केलेले आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या नेक्स्ट जनरेशनला ह्या बदलांसंदर्भात किंवा नवीन पॅटर्न संदर्भात सविस्तर कळलं पाहिजे की कोणत्या वर्षाला बोर्ड असणार आहे, कोणत्या वर्षाला बोर्ड नसणार आहे.
हे आपल्याला पहिले समजून घ्यावं लागेल. हे साधारणतः महत्त्वाचं 3 टप्प्यात असतील. ह्या खऱ्या संपूर्ण शिक्षणाची जी मूलभूत जी धरा आहे, की याचं खरं वैशिष्ट्य असं आहे की भारतीय मूलभूत ज्या भाषा आहेत, या भाषांमधूनच आपल्याला हे सगळं प्रशिक्षण दिलं जाणार आहे किंवा याच्यातून ही मूलभूत शिक्षण प्रणाली विकसित होणार आहे. पूर्वी आपण वेगवेगळ्या अँगलने विचार करायचो, पण आता आपल्याला मूलभूत आपल्या भाषेमधून हे ज्ञान घेता येणार आहे, त्याला प्रायोरिटी देऊन आपण आपलं शिक्षण पूर्ण करू शकतोय. तसंच आपलं जे स्किल बेस्ड एज्युकेशन आपलं ज्या पूर्वी पद्धतीची परंपरा चालत होतं, त्याची आज आवश्यकता आहे असं सरकारला वाटतंय. काही तज्ज्ञांनी याविषयी मतं मांडली होती. त्यानुसार या सगळ्यांचा एक परिपाक म्हणून सरकारनं काही बदल केलेत. यामध्ये मूलभूत म्हणजे 5 वर्ष मूलभूत हे फंडामेंटलचे असतील. साधारणतः 6 ते 14 वर्ष हा काळ वयोगट जो होता याच्या संदर्भातला विशेष विचार केला गेला आहे. म्हणजे नर्सरीला 4थ्या वर्षी ॲडमिशन केलं जाईल, नंतर ज्युनियर, नंतर सिनियर केजी, नंतर 1ली ते 7, 1ली 2री हा पहिला फंडामेंटल बेस असणार आहे. यामध्ये मुलांना मूलभूत भाषा, त्या संदर्भातलं त्याचं जाणीव, त्याचं प्रोनाऊन्सिएशन, त्याचं उच्चारशास्त्र आणि त्याची जी इतर जी भीती होती इंग्लिश विषय म्हणा किंवा इतर विषय, ती कमी करून त्याचं लँग्वेजमध्ये प्रभुत्व सगळ्यात जास्त असणार आहे. त्यानंतर प्रिपरेटरी हा एक भाग असणार आहे, म्हणजे प्रारंभिक शाळा असणार आहे त्याची. ती साधारणतः त्याची 3री ते 5वी पर्यंत ती ही प्रारंभिक शाळा असेल, ज्याला आपण प्रायमरी म्हणतो. त्याच्यानंतर असणार आहे मिडल, म्हणजे आपण मिडल हायस्कूल पण म्हणू शकतो त्याला, जी इयत्ता 6वी पासून ते 8वी पर्यंत असणार आहे. यामध्ये मात्र सरकारला अपेक्षित असं आहे की 6वीच्या मुलांचं वय साधारणतः आपण नाही म्हटलं तरी 12 वर्ष असतं. म्हणजे 12 ते 14च्या वयोगटामध्ये त्या मुलांचं स्किल बेस्ड एज्युकेशन हे पूर्णपणे सुरू झालं पाहिजे. म्हणजे त्या 12व्या वर्षी त्या मुलाला काय करायचंय, तो कोणता व्यवसाय करू शकतो, कोणत्या क्षेत्रात जाऊ शकतो, याचा त्याने पूर्णपणे विचार करावा आणि त्या पद्धतीनं आपलं धोरण त्यांनी आखावं. ह्या सगळ्यांमध्ये सेकंडरी हायस्कूल जे सुरू होणार आहे ते तुमचं 9वी पासून ते साधारणतः वयाच्या 18 वर्षाचे म्हणजे 12वी पर्यंत. आपण पहिले 10वी पर्यंत म्हणायचो, 10वी आणि 12वीला बोर्ड असायचं, पण आता तिथं नसून 10वीला बोर्ड नसून आता 12वीला बोर्ड असणार आहे आणि ते वयाच्या 18 वर्षी त्याचा पूर्ण असणार आहे. म्हणजे एकच बोर्ड त्या ठिकाणी असेल पहिल्या ह्याच्यामध्ये. या दरम्यानमध्ये त्या विद्यार्थ्याला आपल्या सेकंडरी च्या शिक्षणादरम्यानमध्ये म्हणजे माध्यमिक शाळेच्या या कालावधीमध्ये त्या विद्यार्थ्याचं सगळे स्किल बेसच्या विशेष परीक्षा घेतल्या जातील, त्याचं नियोजन केलं जाईल आणि त्याविषयी त्याला आपली शाखा ही नंतर 18 वर्षानंतर निवडता येईल. नंतर मात्र 12वी झाल्यानंतर, वर्गात झाल्यानंतर त्याला ग्रॅज्युएशन केल्यानंतर, पूर्वी आपण UG आणि PG केल्यानंतर MPhil करायचो आणि नंतर PhDला ॲडमिशन घ्यायचो. आता तसं नसून आता मुलाला सेम पॅटर्नमध्ये ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा व्होकेशनल कोर्स असतील किंवा काही फाउंडेशन कोर्स असतील तर ते टेक्निकली त्याला ॲडव्हान्समध्ये करून त्या पद्धतीनं तो विद्यार्थी आपल्या रिसर्च दृष्टिकोनानं डायरेक्ट PhDला ॲडमिशन घेऊ शकतो. या संदर्भात आपल्याला ह्या एज्युकेशन पॉलिसी बऱ्याच प्रमाणात फायद्यात ठरणार आहे. तसंच मर्यादित का होईना पण बोर्डाच्या परीक्षांमध्ये जे नाविन्य असणार आहे त्यात कदाचित स्किल बेस सारखे नवीन विषय अंतर्भाव होण्याची सगळ्यात जास्त संभावना आहे. साधारणतः ही पॉलिसी लॉन्च व्हायला म्हणजे झिरपता सिद्धांत की आपण जर म्हटलं ह्या वर्षी आपण नर्सरी जरी सुरू केली 4 वर्षाच्या मुलांना पहिल्यांदा ह्या एज्युकेशन पॉलिसी ॲडमिशन, तरी याला परिपक्व व्हायला 10 वर्ष तरी लागतील. 10 वर्षांतर ही एज्युकेशन पॉलिसी पूर्णपणे आपलं स्वरूप धारण करणार आहे. पण तत्पूर्वी जुन्या काही पॉलिसीज आहेत एज्युकेशनमधल्या त्या कंटिन्यू चालतील, त्यातलं काही धोरणं आपल्याला अद्यावत ठेवावं लागणार आहे. पण ठराविक जे सरकारने सांगितलं आहे जसं MPhil म्हणा किंवा इतर फाउंडेशन कोर्सेस म्हणा, तर त्याच्यातलं संयुक्त विद्यमान हा त्या स्वायत्त शिक्षण संस्था ह्या करून त्या विद्यार्थ्याला एक नवीन त्याच्या करिअरला आयाम दिला जाणार आहे. म्हणून आपलं करिअर निवडताना याच्यासाठी काळजीपूर्वक विचार करा, पूर्ण एज्युकेशन पॉलिसी समजून घ्या, कारण की जेणेकरून ह्या एज्युकेशन पॉलिसीमधली जी नवीन धोरणं असतील ती धोरणं कशा पद्धतीने विकसित होतील, ग्लोबलायझेशनला काय अपेक्षित आहे, ज्यावेळी आपलं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात वाढेल. हॅलो. आणि हां, येस सर, आले.
हाँ बोल। हो राकेश भाई। राकेश म्यूट कर बेटा. राकेश भिल नीट बसा. सर कदाचित पुढची स्क्रीन शेअर नाही होते. ते फर्स्ट डे होतं ना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अवेअरनेस, तेच आहे सर. सर तुमचा माईक म्यूट होऊन गेला. हो, मागचं लेक्चर ऐकवलं होतं ना, का आत्ताच म्यूट झालं? आताच म्यूट झाला होता सर. ओके, केशव सर आलेत लाईव्ह? तेजस? नाही सर, त्यांचा ऑडिओ अजून पण कनेक्ट नाहीये. ओके ठीक आहे, काही हरकत नाही. सर आलेत की मला आठवण करून दे. सरांचं व्याख्यान महत्वाचं आहे, त्यांचं मार्गदर्शन महत्वाचं आहे. अनेक विद्यार्थ्यांना आपलं करिअर आता नवीन पद्धतीने करायची इच्छा आहे. काही मुलांना काहींची स्वप्न आहेत की त्यांना कुंभारकाम चांगलं येतं किंवा त्यांची एखाद्या हातात कला आहे, पण गेल्या काही अनेक वर्षापासून आपण असं पाहत होतो की संबंधित एज्युकेशन केल्याशिवाय त्या विद्यार्थ्याला करिअर करता येत नव्हतं किंवा फाउंडेशन कोर्सेसच्या फीज ह्या खूप जास्त होत्या. काही मुलांना चित्र काढायला लहानपणापासूनच आवडतं, पण तो एक चित्रकार होऊ शकत नाही. काही मुलांना हॉकी खेळायला खूप आवडतं किंवा त्याच्या स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्हिटी खूप इंटरेस्ट आहे, पण आपण बळजबरीने त्याला दाम दुपटून त्याच्या महत्वाकांक्षा दाबून आपण त्यांना बळजबरी करतो आणि एक नवीन जे स्ट्रक्चर होतं पूर्वीचं त्या पद्धतीनेच त्याला विकसित होता येत होतं. हे ब्रिटिशकालीन बऱ्याच संशी धोरण जे होतं त्यातला आपण बराचसा वैगुण्याचा भाग हा वगळतोय आणि येणाऱ्या काळासाठी हा भाग अपडेट करतोय. कदाचित सरकारच्या याच्यामध्ये अनेक काही धोरणं आहेत, त्या सुप्त विचार आहे. तो विचार असा होता की भारताची एवढी मोठी लोकसंख्या असताना भारतीय तरुणांना उद्योग जगतामध्ये जगाला आपली प्रतिष्ठा करून देण्यासाठी, आपली ओळख देण्यासाठी, भारतीय कला कसुरींची ओळख करून देण्यासाठी किंवा भारतीय कला जोपासण्यासाठी आणि भांडवल खेळतो उभा करण्यासाठी या एज्युकेशन पॉलिसीची खूप आवश्यकता होती, नितांत आवश्यकता होती, असं तज्ज्ञांना वाटत होतं. गेल्या अनेक वर्षापासून आपण ह्या धोरणांना, ह्या बहुभाषिक जी नेहमीची डिमांड होती की आम्हाला आमच्या भाषेत शिकू दिलं पाहिजे, आम्हाला आमची भाषा ही व्यक्त ठेवायची. इव्हन आजही तुम्हाला सांगतो, 2011 साली किंवा 14 साली जेव्हा भूकंप आलेत तेव्हा नेपाळमध्ये भूकंप जेव्हा आला तर तेव्हाही युनेस्कोचे काही अधिकारी हे तिथल्या रेअर भाषिक जे मोजक्या काही फॅमिलीज होत्या, 3 ते 4 फॅमिलीज होत्या, त्या फॅमिलीला शोधायला ती युनेस्कोची माणसं गेली होती. याचं कारण जगामधल्या खूप रेअर अशा भाषा आहेत ज्या लुप्त होत चालल्यात. भारतातही अशा अनेक खूप प्राचीन अशा भाषा आहेत, बोलीभाषा आहेत, ज्यांचा संदर्भ आजही 5,000-10,000 वर्षापूर्वी मानवाच्या संस्कृती उत्क्रांतीच्या संबंधाशी आहे. याचाही आपण विचार करतोय आणि एक इथल्या नागरिकांना, आपल्या भारतीय नागरिकांना एक आत्मविश्वास मिळावा, कोणत्याही परकीय शक्तीच्या भाषांवरती अवलंबून न राहता आपण इथल्या आपल्या पद्धतीने शिक्षण घेऊन ऐच्छिक पद्धतीने आपण इतर भाषा निवडू शकतोय आणि वैश्विकतेला आपण आपल्या पद्धतीनं ॲक्सेप्ट करून आपल्या संस्कृतीतलं ज्ञान, वैगुण्यपणा, उद्योजकपणा हा आपण बहाल करण्याच्या परिस्थितीसाठी एज्युकेशन योजना धोरण आपण तयार करतोय, आपण ॲक्सेप्ट केलेलं आहे. यामध्ये जे आपण बोर्ड्स असतील किंवा फंडामेंटल्समध्ये विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विचार करून, त्याच्या वयोगटाचा विचार करून त्याला तशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी दिल्या जातील. तसंच प्रारंभिक शाळेमध्ये मुलाचं 11 वर्षाच्या 9 ते 11 वर्षाच्या वयोगटामध्ये मुलगा काय करू शकतो, त्याचं वलय कुठे, त्याला इच्छाशक्ती कुठे, त्याचं दमन तर होत नाही आहे, शिक्षण पद्धतीने बोजा तर नाही पडते ना अतिरिक्त. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार त्या पहिल्या 2 फेजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला गेला आहे. ही खरं तर या नवीन एज्युकेशन पॉलिसीची खरं वैशिष्ट्यही म्हणता येतील. याच्यामधून त्याला एका शिक्षकाचं खूप मोठं किंवा शिक्षकातला विश्वास आणि संवाद हा त्या विद्यार्थ्याचा हा इथे मोठ्या प्रमाणात बहाल होईल, त्याचा फीडबॅक मोठ्या प्रमाणात घेतला जाईल, त्याचं कार्ड रिपोर्ट हे अजून मोठ्या प्रमाणात किंवा एका टेक्नॉलॉजी पद्धतीने त्याचं विकसित होणार आहे. खरं तर याची व्याप्ती अजून आपल्याला
पुढच्या 5-10 वर्षातच कळणार आहे. याचं खरं स्वरूप, याचे खरं महत्त्व, याचे बेनिफिट्स, ह्या एज्युकेशन पॉलिसीची फळं जी असतील तर ती पुढच्या 2 दशकानंतर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात चाकायला मिळतील. पण तत्पूर्वी आपल्याला ह्या एज्युकेशन पॉलिसीमधले जे महत्त्वाचे बदल आहेत, सरकारची जी धोरणं, जी योजना आहे, ती समजून घेणं खूप आवश्यकता आहे. कदाचित आजपासून 20-15 वर्षानंतर 15-20 वर्षानंतर तुम्ही खूप मोठ्या योजनेचा मोठा भाग असाल. ह्या देशाच्या महत्त्वाच्या धुरा तुमच्या खांद्यावरती असतील. तुमच्या पुढच्या नेक्स्ट जनरेशन ह्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये योग्य प्रकारे अजून आपलं योगदान देऊ शकतील. त्याच्यासाठी आपल्याला आत्तापासून आपला एक बेस हा कसायचा आहे. आपण ह्या इतिहासाचे साक्षी आहोत. आपल्या ह्या नवीन जनरेशन समोर हे सगळं घडतंय. कदाचित पॅन्डेमिकमुळे म्हणा किंवा नवीन औद्योगिक धोरण म्हणा, म्हणजे आता ही 4थी औद्योगिक क्रांती आता येऊ घातली आहे, जी युरोपमध्ये ही ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. या 4थी औद्योगिक क्रांतीला फेस कसं करायचं, ह्या कॉर्पोरेट सिस्टीमला त्या पद्धतीनं उत्तर देण्यासाठी आपला एक कॉर्पोरेट युवकाचा कार्यभाग कसा तयार करता येईल, त्याच्यासाठी ते तांत्रिक एज्युकेशन, त्या तांत्रिक पद्धती, अभ्यास पद्धती, बौद्धिक धारणा ह्या सगळ्या तयार करण्यासाठी इवन आपल्याकडे असलेला नॅचरल रिसोर्सेस, हा नॅचरल रिसोर्सेस आपण कसा ऍक्सेप्ट करतोय, त्यानंतर ह्या भोवतालचा किंवा जिओ पॉलिटिक्सचा, जिओ इकॉनॉमिक्सचा उपयोग आपल्या प्रजातंत्रासाठी, आपल्या नॅशनल इंटरेस्टसाठी, राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी कशा पद्धतीने विकसित करायचा आहे, हा एक तांत्रिक विचार आतापर्यंत आपल्याला पोहोचतोय. तर आपण मॅक्झिमम लोकांना, आपल्या जनसेवा, आपल्या बाजूला असलेल्या समाजाला, युवकांना ह्या बाबतीत अवेअर करा. तुम्हाला याच्याविषयी काही नोट्स मी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणार आहे. काही न्यूज आहेत ज्या आतापर्यंत वृत्तपत्रात आलेल्या आहेत किंवा गव्हर्नमेंटने पण आलेल्या आहेत. इवन SSB साठी पण किंवा UPSC साठी पण तुम्हाला नवीन पद्धतीचं धोरणं विचारले जातील. या कलमाविषयी विचारलं जाईल. शिक्षणाचा अधिकार, मूलभूत अधिकार हा प्रत्येकाचाच असतो, तर त्याच्याविषयी तुम्हाला याच्यावर लिहावं लागेल. इवन किती टक्के GDP खर्च होणार आहे, कशा पद्धतीनं याचं तांत्रिक एज्युकेशनवरती आपण विचार करतोय, आपण कशा प्रकारे एक मॉडर्न इंडिया म्हणून, एक मॉडर्न भारत म्हणून पॉझिटिव्हली याच्यासाठी सहभाग करण्याचा प्रयत्न करतोय, हा एक आपल्या छात्रसैनिकांचा एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणार. म्हणून ॲज अ NCC कॅडेट हा आपण सगळा विचार बाळगायचा आहे. याच्याविषयी अनेक लोकांची मतमतांतर आहेत, तो त्यांचा व्यक्तिशः पार्ट असणार आहे. पण एक राष्ट्राची महत्त्वाची, राष्ट्रीय सुरक्षेची भिंत म्हणून आपल्याला विचार करायचा, पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. येणाऱ्या जनतेला, युवकांना त्यांच्यात संभ्रम निर्माण करता त्यांच्यामध्ये कोणताही विभेद न करता आपली राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक स्थैर्यता टिकून ठेवण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या नवीन धोरणांना व्यवस्थितरित्या समजून घेणं आवश्यक आहे. त्याच्यात जर काही उणिवा असतील तर आपल्याला त्या शांततेत बसून चर्चा करून त्या सॉल्व्ह करणं आणि या शैक्षणिक धोरणाचं नवीन पद्धतीचं जे पण अवलंबन असतील त्याविषयी चर्चा करणं, हे आजच्या युगाला अपेक्षित आहे. कारण की आजचं युग हे पूर्णतः नॉलेज युग म्हणून आपण पाहतोय, ज्ञान युग म्हणून पाहतोय, माहिती तंत्रज्ञानाचं युग म्हणून पाहतोय. तर याच्यासाठी आपल्याला कोणतीही गोष्ट असेल ती सामंजस्यानं सॉल्व्ह करणं, विचारपूर्वक करणं, हे ह्या एज्युकेशन पद्धतीचं खरं तर एक वैशिष्ट्य असणार आहे. याच्यात चर्चा, विनिमय, विशिष्ट पद्धती, संयोग पद्धती, प्रॅक्टिकल्स जे आपल्याला अपेक्षित आहेत. म्हणजे आपण आपल्या काही पाहिलं तर पूर्वीच्या काही शाळेमध्ये आपल्याला लहानपणापासून चांगल्या पद्धतीने विकसित केलं जायचं किंवा सांगितलं जायचं की तुम्ही घरून हे तयार करून आणा, ते तयार करून आणा. आपण घरून रोपं तयार करून आणायचो. पण आता ही रोपं नुसते तयार करून आणणार नाहीत, तर ती प्लांटेशन कशी करायची, कमी जागेमध्ये आपल्याला फळ पद्धती कशी घ्यावी लागणार आहे, कारण की वाढत्या पॉप्युलेशनचा विचार करावा लागणार आहे. तर जमीन कमी आणि लोकसंख्या जास्त, अशा वेळी आपण हे नाही म्हणू शकत की या लोकांना आपण संपवलं पाहिजे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. मग आपल्याला कमी वयामध्ये आपल्याला ह्या गोष्टींमधून सवय करावी लागणार आहे. इतर समाजाचा, इतर नागरिकांचा सन्मान करावा लागणार आहे. मग याच्यासाठी ज्या बौद्धिक पातळीवरती या लोकसंख्या नियोजनाचं, या शैक्षणिक पद्धतीच्या नियोजनाचं विचार समन्वय घालून घेतला पाहिजे. समाजाच्या कल्याणकारी योजनांना आपल्याला पुढे नेण्यासाठी प्रत्येकाच्या हाताला ह्या लोकशाहीमध्ये काम असलं पाहिजे. ते काम त्या युवकाने स्वतः साधलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. पूर्वी
कोणत्याही राजेशाही पद्धतीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर स्टँडिंग आर्मी आणि वेटिंग आर्मी असं असायचं. स्थायी आणि अस्थायी लष्कर असायचं. अस्थायी लष्करामध्ये काय असायचं की एखादा व्यक्ती आपलं काम सांभाळायचा आणि जेव्हा युद्ध परिस्थिती यायची तेव्हा तो त्या देशाला मदत करायचा. म्हणजे नेहमी हातोडे चालवणारे हात, टिक्कम चालवणारे, पावडी चालवणारे हात नंतरच्या काळामध्ये हातात शस्त्र घेऊन, तलवारी घेऊन, भाला घेऊन आपल्या राजासोबत युद्धाला लढायला जायचे. कदाचित फ्युचरमध्ये हाच प्लॅन आपला भविष्यामध्ये आपल्याला पुन्हा तो अंमलात आणावा लागणार आहे. लष्करातला स्थायी लष्करी जो भाग आहे तो तर कायम असणार आहे, पण याचा खर्चाचा भाग किंवा युद्ध आपण न करता अप्रत्यक्ष किंवा युद्ध टाळून कमीत कमी युद्धावरती खर्च करून तो भाग आपण आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी तो अर्थव्यवस्था आपण खर्च करणं, शांततेसाठी बोलण्या करणं, अस्तित्वात आणणं ही धोरण मुख्य असणार आहेत. या धोरणांना पूरक धोरण म्हणून आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीच्या या मूलभूत ढाच्याला हा खूप मोठा त्याला फायदेशीर ठरू शकतो असं ह्या आजच्या ह्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये वाटतंय. कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारावेत. तेजस सर आलेत. केशव सर, तेजस, गौरव, तेजस. यस सर. सर आलेत. केशव सर, हां केशव सर कनेक्ट होतात. हां हेलो. येस सर. सर जैन सर. हाँ जय हिंद. एम आई ऑडिबल? येस सर, ऑडिओबल सर. या सर आज आपण कॅडेट्सला, छात्र सैनिकांना एज्युकेशन पॉलिसीवरती पूर्णपणे माहिती दिली आहे. मी तुम्हाला विनंती करेल की आजचं कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण आपण करावं आणि मुलांना मार्गदर्शन करावं. ओके. आपल्याकडे तुमचा 10 मिनिटं आता बाकी आहे. विषय संपला का? येस सर, ओके. शेवटचे 10 मिनिटं बाकी आहेत. Actually, I was trying to connect you people, but I was not able to do that due to some technical issues. तर मला वाटतं की आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या विषयावर बोरसे सरांनी आपल्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन केलेच असेल. मी अध्यक्षीय भाषणात फक्त 2-3 महत्त्वाचे मुद्दे आपल्या समोर मांडू इच्छितो की कोणतीही एज्युकेशन पॉलिसी जेव्हा अस्तित्वात येते तर त्यावेळेस त्याची तुलना मागील काही एज्युकेशन पॉलिसी सोबत करण्यात येते. जसं आपल्याला कदाचित कल्पना असेल की काही आयोग सुद्धा याआधी बसलेत, कोठारी कमिशन, कोठारी आयोग किंवा दुसरे काही आयोग, ज्यांनी प्रत्येक वेळेस परिस्थितीचा विचार करून राष्ट्रीय दृष्टीने कोणती पॉलिसी आपण अवलंबिली तर त्याचा आपल्या एज्युकेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजापर्यंत तो विषय व्यवस्थितपणे आपण राबवू शकू. आणि त्याच उद्देशाने या नवीन एज्युकेशन पॉलिसीची मांडणी करण्यात आलेली आहे. तरी विद्यार्थ्यांनी ती समजून घेणं गरजेचं असं आहे की पुढं ती पॉलिसी या वर्षापासून किंवा पुढच्या वर्षापासून लगेच इफेक्टिव्हली जरी अस्तित्वात आली तरी या सिस्टीम मध्ये आता प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना ती ताबडतोब लागू होईलच असे नाही. पण भविष्याच्या दृष्टीने त्याच्यातली जे एक रचना आहे ती रचना आपण काळजीपूर्वक समजून घेतली तर आपण इतरांना व्यवस्थितपणे त्याचं मार्गदर्शन करू शकू. आणि तसेच त्याच्यातून काय सुधारणा होऊ शकतात किंवा त्या पॉलिसीमध्ये काय अडचणी आहेत या ज्या व्यक्ती अभ्यास करतील त्या व्यक्ती त्याच्यावर आपले मत मांडत राहतील आणि त्याच्यातून काही दुरुस्ती आपल्याला पुढे होत असताना दिसत राहील. फक्त आजच्या घडीला आपण जे एज्युकेशन पॉलिसी नवीन आपल्या समोर येत आहे त्याचे स्ट्रक्चर काय आहे आपल्याला बोरसे सरांनी ते अवगत करून दिलेलं आहे. तरी त्याच्यातून काय म्हणजे मला असं वाटतं की जवळजवळ 1-1.5 वर्षाआधी जेव्हा याच्यावर चर्चा सुरू झाली त्याच वेळेपासून बरेच फीडबॅक सुद्धा मागवले गेले आणि काही लोकांनी आपली मतं सुद्धा मांडली. पण आता विद्यार्थी म्हणून आपण त्या
रचनेतून जर जाणार आहोत किंवा आपले काही परिवारातील इतर सदस्य त्या रचनेतून भविष्यात जाणार आहेत, तर त्या दृष्टीने आपलं हे कर्तव्य आहे की ते समजून घेणं आणि समजून घेऊन इतरांना समजून देणं. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की हे आजचं व्याख्यान नक्कीच सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल. फक्त त्या दृष्टीने आपण पुढं वाटचाल करणं, पाऊल टाकणं हे फार महत्वाचं आहे. बोरसे सरांनी येथे आयोजन करून विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे NEP बद्दल मार्गदर्शन केले. त्याच्यात कशा पद्धतीने आपलं कॉन्ट्रीब्युशन भविष्यात आपण करू शकतो हे सुद्धा त्याच्यात सांगितले. या सर्व गोष्टींबद्दल आणि तसेच मला अध्यक्षस्थानी बोलण्यास संधी दिल्याबद्दल सरांचे आभार मानतो आणि सर्वांचे आभार मानतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. निश्चितच हा भविष्यातला छात्र सैनिक जेव्हा 10 वर्षानंतर एका पॉलिसीमध्ये एका सिस्टीममध्ये जेव्हा जाईल तेव्हा हे तुमचं आजचे हे महत्त्वाचं बहुमूल्य मार्गदर्शन तो पॉझिटिव्हली घेणार आहे निश्चितच. आणि आपल्या राष्ट्राच्या विकासामध्ये ह्या सगळ्या योजनांचा एक पॉझिटिव्हली विचार करून हा कार्यभाग साधण्यासाठी NC छात्र सैनिक नेहमीच तयार राहतील. आणि 10 वर्षानंतर निश्चितच तुम्हाला एक चांगलं असं एक समाज ॲटलिस्ट ह्या मुलजियनकडून तरी बघायला मिळणार आहे. आपला मुलजियन हा केवळ अजन्म छात्रसैनिक नाही तर एक चांगला नागरिक म्हणून देखील या देशासाठी काम करत राहणार आहे. याची मी तुम्हाला ग्वाही देतो. थँक्यू सर व्हेरी मच. तुम्ही आज आलात आणि अध्यक्ष ह्या पद्धतीने भाषण केलं आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय. 4 मिनिटं बाकी. गौरव NC सॉंग लावता येईल? येस सर. 2 मिनिटं मला लावलं. NCC सॉंगच्या वेळी कोणी गडबड करायची नाहीये, कोणी झोपायचं नाहीये. होगा